आणि लोक आपल्याला सोडून जातात. राम कांबळे चंद्रकांत होता शेवटपर्यंत निवडून नाही आला. चंद्रकांत एवढ्या मोठ्या मताने निवडून आला की काँग्रेसचं तिथं डिपॉझिट कसं झालं हे ताकद निर्माण करतात असं पण. आणि त्यावेळी आमच्यावर कोणी नव्हतं. त्यावेळी पार्टीत मी, मोहन, चंद्रकांत, सुधीर कांबळे सब छोट सारखे जायचे. काही लोक चंद्रशेखरकडे गेले होते, काही लोक विष्णूकडे गेले होते. तर इतपत यश आपल्याला मिळवता येतं थोडा बहुत प्रयत्न केला. पण की नाही आम्ही अयशस्वी होतो. आमच्या तोंडावर लोक काही बोलतात, आमच्याबद्दल कमी जास्त बोलतात, याच्यातच आपल्याला काहीतरी आपण एका विचारात चिकटून आहोत याचं समाधान लागतं ते काय, अशी एक वेगळीच प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आज बाबांच्या या उपोषणाच्या प्रसंगी मला एवढंच सांगायचं की हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना हमालांची चळवळ, त्यामुळे आता हमालांची संख्या महाराष्ट्रात जवळजवळ 10-15 लाख असेल. त्यांच्या घरचे जरी 5-5 लोक धरले, 15 लाख लोकांच्या घरचे 5-5 तरी पाऊण कोटी लोक होतात की ज्यांच्यापर्यंत बाबांचं काम पोचलं. ऐसा किती लोक आपण किती त्या बाबतीमध्ये आमचं सुद्धा हे सावकारी आंदोलन आणि मोहनदारी त्या अंबादांचं प्रकरण आम्ही काही प्रयत्न धडपडी केला पण तेवढं पुरेसं नाही. या ठिकाणी आजच्या संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी अध्यक्ष होण्याची संधी दिली. माझे विचार जे काही तुम्ही मी मांडत आलेलो आहे, अजूनही मांडतो, ते मांडण्याची संधी दिली. आणि याच्या पाठीमागं माझा असा अंदाज आहे की मोहन आणि शारदा असो, कारण त्यांचं मिळणं मीच बघू ते क्रेडिट आहे माझं. इथे इथं अंबादास जर प्रकरण झालं आणि किती मारलं म्हणजे आणि आमच्या बाजूंना कुणी उभं राहिलं ना, फक्त कल्याणकर फक्त होते, भाई पदयात्रेत होते, बागायतकर दिल्लीला होते आणि आम्ही इथं मार खात होतो. दुसऱ्या दिवशी मोहन धारियांना कळलं त्यावेळी मग आमची इथं या चौकात सभा झाली आणि एवढी सभा झाली, आधी सभेच्या ठिकाणी खाली येऊन बसायला लोक धजत नव्हते. मुस्लिम पोरं एक 10-20 येऊन बसली, त्यावेळी मग बाकीचे लोक येऊन राहिले. नंतर कल्याणकर ज्यावेळी बोलायला उभं राहिले त्यावेळी 1500 माणसं त्या विशेष. तर ज्या ठिकाणी मी काम केलं तिथंच मला अध्यक्ष म्हणून माझी योजना काढण्यात आली. त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. बाबांच्या उपोषणाला मी शुभेच्छा देतो आणि यापुढं मी कुठल्याही पक्षात असेल तर मी काम करायला सदैव तत्पर त्यांना पुढे येईल एवढा येतो आपल्या संदर्भात.